सेवांमध्ये आपण आता समाधान व्यक्त केलं. याच्यापेक्षा उच्च कोटीच्या सेवा आम्ही देऊ शकू आपल्याला. आणि त्याच्यात आपल्या काही सूचना असतील तर आपण केव्हाही मला पंकज देशमुख साहेबांना सांगू शकता. मला बरेच नागरिकांचे मेसेज आणि फोन येत असतात. आम्ही ते अंमलात आणण्याचा प्रयत्न करतो. आमचंही लोकांचं काही चुकलं असेल तर ते आम्ही चुका दुरुस्त करत असतो. त्यामुळे एक चांगला समाधानी पोलीस नातं निर्माण होईल, एक कम्युनिटी पोलिसिंग किंवा सहकार्याची भावना होईल. तसा हा भाग शांत आहे आणि तो यापुढेही शांत राहावा. जी काही थोडीफार गुन्हेगारी आहे ते नियंत्रणात राहावी आणि जास्त गुंड असतील त्यांना आटोक्यात ठेवून कायद्याचा धाक दाखवावा, असं मी सगळ्या अधिकाऱ्यांसोबत माझी चर्चा ऑलरेडी झालेली आहे. आपण इथे आलात आणि माझा सत्कार केला, त्या कौतुकाचे 2 शब्द बोलले, त्याबद्दल मी आपला व्यक्तिगत अत्यंत आभारी आहे. हा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल मी SP आणि त्यांचे स्थानिक SDPO PI यांचाही आभारी आहे. असंच सहकार्य यापुढे आपण सगळे कायम ठेवू, एकमेका सहाय्य करू आणि एक चांगला समाज घडवू अशी मी आशा व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद. आज आम्ही उपविभागामधील सासवड या SDPOच्या ऑफिसमध्ये बसून पुणे ग्रामीण जिल्ह्याची तपासणी करीत आहे. या कार्यक्रमाअंतर्गत या भागातील म्हणजे सासवड, पुरंदर, जेजुरी येथील नागरिकांना आणि पोलीस पाटलांना भेटणे, त्यांचे जे काही तक्रारी असतील किंवा अडचणी असतील ते आमच्यापर्यंत त्यांचं भेट घेऊन निराकरण करता येईल असा प्रयत्न करणे, या भागातील पोलिसिंग आणि पोलीस उपक्रम सामान्य जनतेपर्यंत कशा रीतीने पोहोचत आहेत, पोलिसांच्या सेवा कशा आहेत याची पडताळणी करणे आणि काय अडचणी असतील तर त्या दूर करणे हा उद्देश या तपासणीमागे आणि भेटीमागे होता. नागरिकांची मदत व सुसंवाद अशा प्रकारे हा कार्यक्रम आम्ही घेत असतो. त्यामुळे आम्हाला स्थानिक स्तरावर पोलिसिंग कसं चालू आहे हे सुद्धा कळतं. या भर विभागातील पोलिसिंगमध्ये सध्या आम्हाला जाणवतं आहे की काही प्रमाणात आपला तपास किंवा आमचं डिटेक्शन आणखी आम्ही वाढवू शकतो. कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती या भागामध्ये चांगली आहे. विशेषतः गंभीर गुन्हे जे आहेत यामध्ये घट झालेली आहे. मालमत्तेविषयक गुन्ह्यांमध्ये मालमत्ता हस्तगत करण्याचं प्रमाण आम्हाला मात्र वाढवायचं आहे. त्यासाठी तपास अधिकाऱ्यांच्या कार्याला चालना देण्यात येईल. त्यानंतर अपघात, कारण रस्ते मोठे होत आहेत आणि वाहनांचा वेग वाढत आहे, अपघातांना आळा घालणे. त्यानंतर वाहनांच्या चोऱ्या काही प्रमाणात वाढलेल्या आहेत, तर त्या वाहनांच्या चोऱ्यांना कसा आळा घालता येईल, त्याच्यावर प्रतिबंधक उपाय कसे करता येतील हा एक आम्ही इथे बसून आढावा घेतला आणि त्याच्यावर उपाययोजना पुढील काळात करण्यात येणार आहे. त्यानंतर शासनाचा जो 7 सूत्री कार्यक्रम आहे त्यामध्ये आमच्या पोलीस विभागाची कामगिरी आणखी चांगली कशी करता येईल, नागरिकांपर्यंत आमच्या सेवा चांगल्या प्रकारे पोहोचवणे, माहिती हक्क कायदा, लोकसेवा हमी कायदा याची अंमलबजावणी करणे, त्यानंतर आमचे कार्यालय, पोलीस स्टेशन आणि सगळे कार्यालय हे स्वच्छ ठेवणे, ते नागरिकांना बसण्याची व्यवस्था करणे, काही सुविधा देणे हा त्या अंतर्गत आणखी एक उपक्रम आहे. आणि गुन्ह्यांचा तपास, डिटेक्शन आणि डिस्पोजल या अंतर्गत आणखी गुणात्मक वाढ करणे हे सगळ्या जिल्ह्यांमध्ये कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. ते सगळ्या बाबींचा आम्ही आढावा घेऊ आणि त्याच्यावर आणखी सुधारणा करण्यासाठी पुढील काळात उपाययोजना करण्यात येणार आहे. थोड्याच वेळामध्ये, कमी वेळामध्ये निरोप देऊन सुद्धा आपण सर्वांनी आवर्जून उपस्थिती लावली त्याबद्दल मी पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या वतीने आपला सर्वांचा आभारी आहे. या कार्यक्रमासाठी अत्यंत व्यस्त शेड्यूल असताना पण आपल्या आदरणीय IGP सरांनी वेळ दिला, आपल्याशी सर्वांशी मनमोकळा संवाद साधला, त्याबद्दल मी खरंच माननीय IGP सरांचा मनापासून आभारी आहे. या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिलेले आपले आदरणीय SP सर श्री पंकज देशमुख सर, तसेच बारामती विभागाचे ॲडिशनल SP श्री गणेश बिरादार सर यांचाही मनापासून आभारी आहे. आपण सर्वांनी शांततेमध्ये आणि पोलीस दलाला सहकार्य करून या ठिकाणी उपस्थिती लावली त्याबद्दल मी पुन्हा एकदा पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या वतीने आपण सर्वांचे आभार मानतो. माझे सर्व प्रभारी अधिकारी तसेच दुय्यम अधिकारी यांचे देखील मी आभारी आहे. सदर कार्यक्रम यशस्वी होण्याकरता ज्यांनी सहकार्य केलं त्या सर्वांचे आभार मानतो आणि माननीय IG सरांच्या परवानगीने सदरचा कार्यक्रम संपला असे जाहीर करतो. थँक्यू.